नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सरकारी जॉब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आज पाहणार आहोत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय ससून पुणे म्हणजे जी-एम-सी भरती ससून पुणे याची एक्झाम झाली होती. ग्रुप डीची सर्व पोस्टची एक्झाम झाली होती, पण त्याचा रिझल्ट अद्यापही लागला नाही. त्या रिझल्ट न लागण्याचे कारण मी सांगणार आहे. रिझल्ट केव्हा लागेल याची माहिती मी सांगणार आहे. जर आपल्या चॅनलला कोणी नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो, लाईक करा आणि शेअर करा. चला तर सुरू करूया. बघू शकता मागे एक नोटीस आली होती. त्या नोटीसमध्ये असं लिहिलं होते, महानगरपालिकेचं इलेक्शन चालू असल्यामुळे आचारसंहिता चालू असल्यामुळे आम्हाला रिझल्ट लावता येणार नाही. परमिशन मागितली होती पण परमिशन दिली नव्हती. पण आत्ताच बघू शकता महानगरपालिकेचं इलेक्शन चालू असतानाच जिल्हा परिषद, पंचायत समिती याचे इलेक्शन आत्ता चालू आहे. आचारसंहिता चालू आहे. निवडणूक आयोगाने लगेचच म्हणजे महानगरपालिका चालू असतानाच आचारसंहिता जिल्हा परिषद आणि पंचायत समिती याची चालू केली आहे. त्यामुळे आत्ता पण रिझल्ट लावता येणार नाही अशी त्यांनी माहिती दिली आहे. बघू शकता काय परिपत्र आलं होतं. हे बघू शकता परिपत्र आहे महानगरपालिका इलेक्शन असल्यामुळे आणि त्याचपूर्वी बघू शकता जिल्हा परिषद या निवडणूक आचारसंहिता चालू असल्यामुळे आपले मान्य जिल्हाधिकारी यांनी बघू शकता मान्य आयुक्त वैद्यकीय शिक्षण संस्था मुंबई यांना परवानगी मागितली होती की आपण रिझल्ट लावा, भेटून पण चर्चा केली होती. पण अद्यापही रिझल्ट लावला नाही. कारण काय दिलं आहे बघू शकता, वरिष्ठ कार्यालयामार्फत परवानगी मिळाल्यानंतर आपल्याला म्हणजे अजून पण ह्यांनी परवानगी दिली नाही. जर ह्यांनी परवानगी दिली तर आपल्याला लवकरात लवकर रिझल्ट लावता येणार आहे मित्रांनो. आयुक्तांनी अजून परवानगी दिलेली नाही रिझल्ट लावण्यासाठी, पण आपल्या जिल्हाधिकाऱ्यांनी यांनी मागणी केली होती. आत्ता बघू शकता जिल्हा परिषद आणि पंचायत समिती याचं इलेक्शन चालू असल्यामुळे रिझल्ट का लावता येणार नाही अशी यांनी माहिती दिली आहे. आता ही इलेक्शन केव्हा संपणार आहे? ही इलेक्शन बघू शकता 5 फेब्रुवारी याचा निकाल असणार आहे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचं. त्यानंतर रिझल्ट पण लागू शकतो आणि त्याच्या अगोदर रिझल्ट लागू शकतो. पण ह्यांनी परवानगी दिली तर उद्या पण रिझल्ट लागू शकतो. ह्यांची आता फक्त परवानगीची गरज आहे मित्रांनो. परवानगी तर मागितण्यात आलेली आहे, पण त्यांनी थोडंसं थांबा असं सांगितलं आहे. अजून काही अद्यापही परवानगी दिलेली नाही. लवकरात लवकर परवानगी मिळेल अशी मी आशा करतो. आणि आपला IBPSने पेपर घेतलेला ससूनमध्ये ग्रुप डीचा 350 पदांकरता लवकरात लवकर या पदासाठी पोरं रुजू होतील अशी मी आशा करतो. इथं बघू शकता त्यांनी जास्तीत जास्त म्हणजे ही बघू शकता तरी माहिती दिली आहे. त्यांच्या कार्यालयात वारंवार आपण फोन करून म्हणा आपण भेट घेऊन रिझल्ट केव्हा लागला याची माहिती सारखी विचारू नये असे यांनी विनंती केली आहे मित्रांनो. आपल्याला लवकरात लवकर रिझल्ट लागणार आहे मित्रांनो, याची काळजी करू नका. आत्ता सध्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती याचं इलेक्शन चालू असल्यामुळे त्यांनी सांगितलं रिझल्ट लावता येणार नाही. पण अजून परवानगी मिळाली नाही. परवानगी मिळाली तर उद्या पण यांचा रिझल्ट लागू शकतो. IBPSचा रिझल्ट तयारच असतो. त्यांनी फक्त अपलोड करायचा असतो वेबसाईटवर. आपला रिझल्ट तयार ओके आहे मित्रांनो. जर आपली माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. धन्यवाद.